नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे आणि ITI मध्ये जवळपास 8 ते 9 ट्रेड या ठिकाणी आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठीची अतिशय महत्त्वाची आणि सुवर्ण संधी जी आहे ती सोलापूर महानगरपालिकेमध्ये उपलब्ध झालेली आहे। त्यांच्यासाठी ITI अप्रेंटिसशिपची ही संधी आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या ट्रेडला किती जागा भरल्या जाणार आहेत, त्याचबरोबर त्याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला तिथं विद्यावेतन किती दिलं जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी हे जे काय परिपत्र आलेलं आहे ते आलेलं आहे 13/3/2026 ला आणि याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की 1 वर्षाच्या कालावधीसाठी ज्यांचा ITI झालेला आहे त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप जे आहे ते अप्रेंटिसशिप देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन बघा कधीपासून करायचे, 16/3/2026 पासून ते 30/3/2026 पर्यंत तुम्हाला ही जी काय अधिकृत अप्रेंटिसशिपची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय। कधीपासून? 16 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत। आलं का लक्षात? आता आपण ट्रेड बघूया कोणकोणते आहे। इलेक्ट्रिशियन 5 जागा भरल्या जाणार आहेत, वायरमन 5 जागा, पंप ऑपरेटर 9 जागा, संगणक ऑपरेटर 9 जागा, मेसन किंवा गौंडी 1 जागा, मोटार मेकॅनिक 1 जागा, सुतार 2 जागा आणि प्लंबरच्या 12, अशा एकूण 40 ज्या जागा आहेत ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये भरल्या जाणार आहेत। सगळ्या पदांसाठीचं तुमचं शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण जी संस्था आहे त्या संस्थेमधून तुमचा जो काही ट्रेड दिलेला आहे तो ट्रेड तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? इथं एकूण 8 वेगवेगळ्या ट्रेडसाठीची ही भरती आलेली आहे। चला, आता आपल्याला इथं अर्ज करायचं समजलं, कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत। आता अर्ज करत असताना, अर्ज केल्यानंतर तुम्ही जो काय ऑनलाईन अर्ज भरणार आहे तो ऑनलाईन अर्ज काय करायचा आहे, तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेमध्ये जमा करायचा आहे। बघा, अर्ज कधीपासून करायचा आहे तर 16/3/2026 पूर्वी भरलेल्या अर्जाचा तसेच 30/3/2026 नंतर भरलेल्या अर्जाचा तिथं विचार केला जाणार नाही आणि तुम्ही अर्ज भरल्यानंतर त्याची जी काही प्रत आहे अर्जाची ती आपल्याला कुठे द्यायची आहे। बघा, इथं प्रशासन, इथं म्हटलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी करायचा आहे। तो आपल्याला अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र जी सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्र नेऊन तुम्हाला तिथं जमा करायचे आहेत। फक्त ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला चालणार नाही, तर तुम्हाला काय करायचंय, ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्हाला हा जो ऍड्रेस दिलेला आहे सामान्य प्रशासन विभाग सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी जमा करायचा आहे 16 ते 30 तारखेच्या दरम्यान। आलं लक्षात? चला, आता इथं काही सूचना दिलेल्या आहेत। सदरच्या नेमणुका ह्या फक्त शिकाऊ उमेदवारांकरता असणार आहेत, हे लक्षात घ्या। तुमचं जे 1 वर्षाचं तिथलं प्रशिक्षण कालावधी असणार आहे तो संपल्यानंतर तुमची नेमणूक संपुष्टात येणार आहे, हे देखील इथं क्लिअर कट दिलेला आहे। शिकाऊ उमेदवार यांनी यापूर्वी अप्रेंटिसशिप केलेले असल्यास त्याचा अर्ज जो आहे तो अर्ज बाद केला जाणार आहे, हे इथं लक्षात घ्या। आणि इथं बघा, शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन किती असणार आहे तर इथं कोणकोणते ट्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटार मेकॅनिकल यांना 11,700 रुपये इतकं विद्यावेतन असणार आहे आणि पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, गौंडी, सुतार, प्लंबर यांना 10,400 रुपये एवढं विद्यावेतन असणार आहे। शिकाऊ उमेदवारांना नियुक्ती आदेश नमूद खात्यामध्येच काम करणे बंधनकारक असणार आहे। तुम्हाला जे खातं दिलेलं आहे त्या खात्यामध्येच तुम्हाला नियुक्तीनंतर जॉब करायचा आहे किंवा तुमची अप्रेंटिसशिप करायची आहे। तुम्ही तिथं कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुमचं खातं बदलण्यासाठी जर तुम्ही दबाव आणला तर तुमची जी काही तिथं अप्रेंटिसशिप साठीची निवड झालेली असणार आहे ती थांबवण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या। प्रशिक्षणात तुम्ही काही गैरवर्तन केलं
तर तुम्हाला तिथून डायरेक्ट पदावरून कमी केलं जाणार आहे, कोणताही मोबदला दिला जाणार नाही असं देखील दिलेलं आहे। आणि तुमची निवड जी असणार आहे ती मेरिट लिस्ट नुसार मित्रांनो तुमची निवड असणार आहे। विद्यार्थ्यांकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास, विद्यार्थी अर्ज नाकारल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबत सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहणार आहे। याची मित्रांनो काळजी घ्यायची आहे की आपण ज्या वेळेला अर्ज भरणार आहे त्यावेळेला अर्ज व्यवस्थित भरायचा आहे, अर्जामध्ये कोणत्याही चुका करायच्या नाहीत। ज्या डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट सगळ्या तिथं व्यवस्थितपणे अपलोड करायच्या आहे आणि त्या सर्व डॉक्युमेंट काय करायचंय, डॉक्युमेंट आणि तुमची जो काय ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि सामान्य प्रशासन विभाग सोलापूरचं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही नेऊन जमा करायचे आहे। आलं का लक्षात? तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांचा ITI झालेला आहे आणि अप्रेंटिसशिपच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी जी आहे ती सोलापूर महानगरपालिकेने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचे मित्र, नातेवाईक किंवा तुमच्या शेजापाजारी कोणाचा ITI झालेला असेल आणि यामधला ट्रेड असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चित शेअर करायचा आहे। आणि मित्रांनो बघा, तुमच्या एक शेअरनं कोणाला तरी तिथं अप्रेंटिसशिपची किंवा जॉब करण्याची संधी मिळू शकते। त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।